मित्रांनो, हा बी क्वेश्चन पूर्णपणे असा आहे की खूप सरळमध्ये. तर बघा, एक व्यक्तीने ही 10% चक्रवर्ती व्याज पर कुछ धनराशि उधार ली थी. त्यांनी धनराशी किती घेतली ती सांगितली नाही आपल्याला. पण यदि 3 वर्ष के बाद अंत में वह किती 2662 रुपये लौटत आहे, म्हणजे व्याज सगट वापिस करते ते व्याजासकट. तर उसने किती पैसे उधार लिए, ते म्हणते त्यानं उसने किती पैसे घेतले होते. तर बघा आता 10% 10 10 वर 1 11, असे 10 11 आहेत. कसे थांबा. तर बघा 10% खाली 100, 10 10 एक नाही, हे 10 न बसला, असे 1 10च येते. 10 1 गेली 11 झाली. तर ह्या 3 वर्षात दिली, त्याला 3 गुन्हा करणार, म्हणजे क्यूब काढणार. 10चा क्यूब 1000 येतो आणि 11चा क्यूब 1331 येते. तर बघा आपल्याला काय दिले त्यांनी, अमाऊंट पण दिले, नंतरचा अमाऊंट दिले आपल्याला याच. आता याचा अमाऊंट काढायचं आहे 2000चा, बस. तर ह्याला आता कितना गुणल्यावर येते, हां 2 गुणल्यावर हा अमाऊंट येते. तर आता याला पण आपल्याला 2 गुणावं लागेल. हे पहा, 2 1 2, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6 आणि 2 दोन्ही 2, 2 1 2 आले का अमाऊंट. तर आता याला गुणल्यावर तेवढंच येते, 0 0 0 आणि 2 1 2. तर याचं उत्तर आहे 2000 रुपये.